हरे कृष्ण सभी वन्य भी हम यहाँ राजेश्वरी इरकलक्कंतोन घर में પોતાના બેટીનું લગ્નોના નિમિત્ત અમે અહીંયા સત્સંગની જમ્યા છે. આજથી બાંગડે પહેરાડાનો કાર્યક્રમ રાખ્યા છે અને એક સત્સંગ રાખ્યા છે. ह्या એ સત્સંગનો તા가 મહત્વ કયા तर एक बायको एक छोकरी लग्नो हुकतर मुत्तैदे कवाळली जायचे. सवासनी बायको कैकन कवाळली जायचे. ह्या सवासनी बायको कवाळल्या तर कसं मग कुंकू बांगडे मुगबट मांगल्य जोडबिंदे हे सदा तिना नजीक असणं तो हिकन था तिने एक मुत्तैदे कैकन बोलायचे. तो तर इनं महत्त्व का છે ये कशासाठी सदा नजीक असणं कैकन बोलायचं का ते हो ते तुमने जरा कळायकन बोलू छ. एक तर कुंकू लाल असच तई हमी कपाळर आज्ञाचक्रम कतर दोन्ही हुब्बना जरा मदम मट्टम उप्पर अवत जरा थालगळेनु हुब्बना लई खाले भी ना असणु तर जरा उप्पर असणु था आम्ही तई कुंकू लगळेनु टिकळे नमे. आता आम्ही सभी जना का टिकळे लगळे वाचे तई टिकळी नमे कुंकू लगळेनु कुंकू कवांबी बोटगाती हे राऊंड करी लगळ्या कतर था तई एक स्पर्शती आज्ञाचक्र जागृत होच. हे आज्ञाचक्र जागृत हो कतर तुम्ही लेवानो एक डिसिजन अथवा तुम्ही का तर एक वातो करानो कऊ करनो था तुमने एक करेक्ट कळस. आणि सिंदूर लगळे नाती कुंकू लगळे नाती कवांबी धैर्य आणि सौंदर्य जास्ती हो चमारो. सौंदर्यासाठी कैकन बोली कन ह्या ताई कुंकू का तर सिंदूरम सौंदर्य साधनम कैकन बोलाश. तो इकन ह्या कुंकू लगळ्यानुच तुम्ही लग्नो हे पासती. आता लग्नोना पहिला मॅचिंग ड्रेसना मॅचिंग टिकळे लगळ्यात. आता ओके ताई का चूक कैकन बोलती नाही छे. आता लग्नो हे पासती मात्र तो मॅचिंग करी कन तुम्ही कलरना टिकळे लगळ्या का तर थोडा कलरना सवासने ना लगळ्यानो कैकन असश तो ही कन तो करान जावो नको. तुम्ही सदा कपाळर कुंकूत लगळे हो. तुम्ही कैचू जरा कोण तुम्ही एक कलरनु टिकळी लगळ्या तर बी था मदम मट्टम कुंकू तर लगळेवानु शिकनोत ताई. आणि कृपा करी कन कुंकू नाही ते खा बी कोणा बी करणे कोणता बी फंक्शनने जावो नको. नसत्य आंघोळ करता मच पोगो पडत ऐक दररोज बी कपाळर कुंकू लगळेवानु रूढा करनो. हाई कुंकू लगळे नाती पतीनु आयुष्य बी जास्ती होच पतीन आरोग्य बी मिळच. ह्या ई सवासने ही कन कुंकू ना लगळता पतीन अनारोग्य होतर तिने स्वतः पत्नीच कारण होच. तो ही कन ह्या कुंकू तर लगळेनुच. पासत्ती बांगडे अवच बांगडे कतर काजना बांगडेच घाललेनु सवासने. तुम्ही सोनाना बांगडे हात भरी कन घालले हो नको कथा नाही. मात्र मेटलना ते प्लॅस्टिकना तैसा सभी घालले हो नको. अथवा सोनानु बांगडी शेले कैकन निस्तू सोनानु बांगडी एकच घालली कन गबटेसारखू नाही. काजना बांगडे घालल्या का तर ते काजना बांगडेवरनं एक शब्द वच काजना बांगडेवरना आवाज ती एक आनंद वच आणि तुम्हार मदमी असेलो एक नेगेटिव सभी भी बाहर जाश घरमेनु भी नेगेटिव बाहर जाश. तो ही कन काजनु बांगडी घाललेवानु आवश्यकच छे. काजनु बांगडी हाथम घालले नाती तुम्हारू गर्भकोश भी सुधारणा होच. तेनु का भी दोष असतो नाही कैकन बी बोलाश. तिना का भी गर्भकोशना एक का भी ತೊಂದರೆ अशी तर निवारण होच कैकन बोलाच. पासती मुगबट नाक टोची लेनुच नाक टोचाळीकन मुगबट हर एक सवासनी घाल लेनुच. नाक टोचाड़नाती हम एक स्त्रीनो मासिक समस्या का असच तई निवारण होच. पासत्यवानु मांगल्य कवडू पवित्र छे कवडू श्रेष्ठ छे कवडू विधी विधानपूर्वक लग्नोन दिसे तई घालाड्या असच. ऐसू मांगल्य लग्नो हो कतर तुम्ही
एक आजकालना छोकरे हो आता जास्ती कम सभी जना बी तरी तुम्ही आंघोळ करत तवा हो सूर वत तवा हो काडीकन राखनू ना एकदा घाल्याक तर तै परत गळामती काड्यासारखू नाही ह्या हो कसान बोलती कया तर एक मांगल्य घालत तो कवडू मुहूर्त देखी का मांगल्य धारण कराडेल असंच आणि ते मुहूर्त मग तुम्ही मांगल्य धारण करेलो काडी छोड्या का तर आणि ते उपयोग काय मुहूर्त तुम्ही घालाडी का ना सूरवत्वा कशासाठी काढणं आंघोळ करत कशासाठी काढणं मांगल्य मस्याला पवळाનું पाणी आंगर पडी तर चुगोटतंय तो काही का बोलिकन ते पवळा घाले असंच मांगल्य आणि आई मांगल्य एक तिनू साईज असच हमारा एदेगुड़ी कम बोला तो हम यहाँ हमारा छाती ना खाले कतर बॉम्बिल ना ऊपरच असनो मदम मट्टम असनो तै तो हमारू तै गळाम घाललेल ताळी हमी उचली कन कपाळने धर्या तर तवडू लांबू आई असनो तै डोळान लगळी कन कपाळने लगळी कन हो कहो मी पोगो पडाचे तवडूत लांबू तै असनो तिना ती जास्ती लांबू असनो ना काही कम बोलायचे आणि ताळी कवांबी उप्पर घालली कन कोणे तर पोगो पडत तवा ते भूमीन स्पर्श होणू ना काही कम बोलायचे भूमीन स्पर्श उतर ते मांगल्यनु एक शक्ती कम होच काही कम बोलायचे कवांबी कोणे तर पोगो पडत तवा ताळी मदमे घालली कन पोगो पडणू हो ह्या तुमने पोगो पडान नको कती नाहीच पोगो पडत तवा ताळी आता सभी जना काय एक फॅशन कैकन ताळी उप्पर देकडावासाठी कैकन घालली कन फिरच तव नमे ताळीवर कोणू बी दृष्टी बी पडणू ना कैकन बोलच नजर लागच कैकन बोलच तिनासाठी ताळी कवांबी तै देकडावानू नमे तै फॅशननु नमे तै हमार सुहागनु रक्षा करानु तै हो सौभाग्यवती कैकन एक मने हेम्मे तै तिनासाठी तिने हमी मदमे राखी कन जतन करानु तै तो ह्या ते ताळी कवांबी मदमे राखीलेनु आणि एक ताळीम काळामणे असच लैवन्य प्रश्न असच ऐ काळामणे कसा घालब्बा ताळीम कैकन बोली कन काळामणे नजर तोडकतई कोण तुम्ही परपुरुषनु दृष्टी तुम्हारा शरीरर पडणू ना तुम्हारावर ना पडणू तिनासाठी तर दुसरावरनु दृष्टी तुम्हारावर ना पडणू कैकन बोली कन तई काळामणे तुमने रक्षा करतो असच आणि एक काळामणे कतर काळामणे हमार शरीरनु उष्ण काळ येते आता सकाळ तुम्ही गर्भवती कन बाळ पैदा हो कतर एक बाळने का दूध पिवाड़ा नसच तई हमार छातीमनु दूधनु शाख कम करी कन ते मदमेनु दूध ना फुटे ननी तई जतन करच कतर एक शरीर ना शाख ती दूध फुटत तई कई कम बोलच आता एक थोड़ा मायोवन्ने गोच्चे बाळने लई येळ दूध नहीं पिवाड्या कन पासत्ती पिवाड्या कतर अಯ್ಯೋ बाळ डुळकी छोड़ी अम्मा कई कम बोला कि नहीं तव कतर तई मदमेनु दूध खराब ही गई असच तई तई दूध ना खराब होणू कतर तई काळामणे अशी कतर तई काळामणे ते शरीरनु उष्ण काढीकन ते दूधनु रक्षा करच कई कम बोलच हमी का तर सोनानु मांगल्य कराडिकन घालले वाच तिनांबी अवश्य काळामणे असणूच तुम्ही कवडा हुनुस्तवडा तोळानु मांगल्य कराडो तई प्रश्न नमे मात्र मांगल्यना चैनम काळामणे अति अवश्य असणूच तो ह्या मांगल्यनु लई महत्व छे एक मांगल्य कतर तई एक शोनु नमे तई एक फॅशननु नमे तई एक आई हमी सदा ते मांगल्यने कवडू एक नसत्ती पोगो पडत तवा हमी कपाळर कुंकू लगळीकन हमार मांगल्यने कुंकू लगळीकन पोगो पड्या कतर भगवान कडे मागणू मने पतीनु सौभाग्यवतीनु सदा मने एक सौभाग्य देतो कैकम बोलिकन पतीनु आरोग्य आयुष्य मांगाणू तई हमी आणि एक जोडबिंदे पोगम हमी जोडबिंदे घालले वाच तिनाम लई असच 2 थरना 2 सुतना 5 सुतना 7 सुतना ये सभी भी असच तुम्ही कवडा सुतना तर घालले हो तई प्रश्न हो बोलती नाहीचे मात्र तई पोगम सदा असणूच आई सदा पोगम घालले नाती गर्भधारणा एक सहाय करच आणि आई पोगना नरो डायरेक्ट गर्भकोशने संपर्क असच तई पोगने हूँ बोटगाती
भूमिन दाबे गई कतर था एक ते नर हमार दाबे गई कन हमार गर्भकोश सुधारणा हो तेना हम कातर भी एक समस्या असी तर दूर करायचं काही काम बोलायचं. आणि एक नवरी घर घुसत तवा एक उमराटर कालपो राखीकन तिनाम तांदूळ भरीकन तिनावर गोळनु कಣ್ಣो राखीकन जुमना पोगती ते कालपोन मारीकन मदमे आवानु एक शास्त्र हमारू. ऐका बा कालपोन पोग लगडनु ना तांदूळने पोग लगडनु ना तैसू बटीकन ह्या ते तांदूळने पोग ती कसासाठी तो मारीकन मदमे वानू हे काही रुडाचे काही कन बोलीकन कवाडाचे. मात्र तांदूळ कतर था लक्ष्मी अन्न अन्नशी ह्या संपत्त तई एक धनसंपत्त तैसू होडी मदमी आवत्तवा ऐ तू धनसंपत्त धान्य संपत्त सभी हमारे घर में सदा असंदे इनु कवा भी कमी हुआन नको. कैकन ते संपत्त तू लीकनच मदमे आव कैकन बोलीकन तर एक पहिला ती संप्रदाय आयचं. एक एकटा ते कालपून जोर ती मार्कच का तर घर भरीकन पसरन दे कैकन बोलीकन तो इकन तई एकदा उचलीकन पोग टच करीकन तै कालपो पाडीकन तक्षण पोग मदमे राखीकन तौच मदमे जानो आणि आई एक संप्रदाय छे. आई तो ह्या एक मुत्तैदेनु एक संप्रदाय एक नवरीनु संप्रदाय का छे तई सदा तिनु पालन करो. सासून तोना घर में चुगोट असो सासू ससरावन्ने माय बाप कैकन समजीकन सेवा करो. आणि एक ह्या बोलाचं ताळी बांधत तवा 3 गाठो घालायचं. ये 3 गाठो का बोलायचं कसासाठी 3 गाठो कया तर था बोलाचं धर्मेचं अर्थेचं कामेचं कैकन बोलीकन 3 बोलीकन था एक ते 3 गाठोವನ್ನು महत्त्वाचे कतर सदाहु धर्मती चलुच ये समाजમાં धर्मती एक मार बेरना संगाट व्यवहार करूच. अर्थेच धन पैको सभी भी पहिला सभी बोलता था राबेलो पैको बेरना हातम दिकन एवढाच पैकाम घर चलावणं तू कैकन बोलीकन आता तर का तैसू सभी भी का परिस्थिती नाही तो हिकन तुम्ही पती धनम सदा साथ दिकन चलच. अर्थेच आणि कामेच एक पत्नी कडती एक स्त्री कडती एक का एक पतीनु कोरिके असच तई हाव तारा कडती सभी पूर्ण करलूच. पत्नी ती मात्र मारा एक कामना हाव पूर्ण करलूच कैकम बोलीकन था कामेच कैकम बोलाच. ह्या 3 गाठनो अर्थ धर्मेच अर्थेच कामेच कैकन छे. पासत ह्या सप्तपदी भी अवच. सप्तपदीમાં 7 ಹೆಜ್ಜೆ राखीकन जाश. सप्तपदीना पहिला ಹೆಜ್ಜೆ बोलाचं अन्न समृद्धीसाठी कैकन बोलीकन कतर करेलू स्वयंपाक मजा करीकन करनू अतिथी सेवा करनू दान धर्म करनू ऐसे भी जीवनम लई मुख्य छे. तिनासाठी छे अन्न समृद्धीसाठी कैकन. दुसरू ಹೆಜ್ಜೆ शारीरिक आणि मानसिक बलवृद्धीसाठी. तिसरू ಹೆಜ್ಜೆ पैकाना अभिवृद्धीसाठी. 4रू ಹೆಜ್ಜೆ सुख संतोष असासाठी घर में सब्बीवन्ना संगाट प्रीत असो सब्बीवन्ने प्रीत ती देखील हो. आणि 5रू ಹೆಜ್ಜೆ परिवारासाठी एक वंशवृद्धीसाठी योग्य लेकरूवन्ने दे कैकन बोलीकन परिवारसाठी कैकन करायचं. 6रू ಹೆಜ್ಜೆ विविध ऋतूनु सुख सभी भी देवासाठी कैकन बोलीकन कतर तू सदा भी अनुकूल सिंधू असतो कैकन बोलीकन. 7रू ಹೆಜ್ಜೆ स्नेह स्थिर असणो कैकन हऊ तू मारू संगाती ही का नाम संगाती का तर एक हमारा जीवनम का असेलो कष्ट सुख सभी भी हमें दोन्ही जना समाती हंची लेवा. एक मित्रना संगाट कहू असच तो असा एक बेस्ट फ्रेंड हिकन हमी असा सुख संतोष सभी भी समाती वाटी लेवा. तू भी मने सुख शांती
ನೆಮ್ಮದಿ दे हवी तुने सुख शांती ನೆಮ್ಮದಿ दूच ह्यो कैकम बोली कन्या 7 हेज्जे सप्तपदी राखाडच. तो ह्या लई छे बोलाना अजून कवडू साध्यशे तवडू ह्या बी बोलिकन अर्थ करान प्रयत्न करतीच.